नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एक नवं नाव सतत चर्चेत आहे आणि हे म्हणजे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन। सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या काही छायाचित्रांमुळे राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे। या छायाचित्रांवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत, तर दुसरीकडे गिरीश महाजन यांनी हे फोटो पूर्णपणे बनावट असल्याचा दावा केला आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे केवळ एक राजकीय वाद निर्माण झालेला नाही, तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI, डीप फेक तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाबाबतही गंभीर चर्चा सुरू झाली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेणार आहोत। नेमके काय घडले, सोशल मीडियावर कोणते फोटो व्हायरल झाले, गिरीश महाजन यांनी काय स्पष्टीकरण दिले, सायबर पोलिसांचा तपास कुठपर्यंत पोहोचला आहे आणि या वादाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो, हे सर्व आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अस्मिता काळे आणि आपण सगळे बघत आहोत अनफिल्टर्ड महाराष्ट्र। मित्रांनो, सोशल मीडियाचा काळ सुरू झाल्यापासून माहितीचा वेग प्रचंड वाढला आहे। एखादा फोटो, व्हिडिओ किंवा पोस्ट काही मिनिटातच लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो। मात्र या वेगाबरोबरच एक मोठं संकटही निर्माण झालं आहे आणि ते म्हणजे खोटी माहिती, दिशाभूल करणारे फोटो आणि डीप फेक तंत्रज्ञान। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गिरीश महाजन यांच्याशी संबंधित काही छायाचित्रे व्हायरल होऊ लागली। या छायाचित्रांमध्ये त्यांना एक महिलेसोबत दाखवण्यात आलं आहे। काही तासातच हे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती मोठ्या प्रमाणात शेअर होऊ लागले। फोटो व्हायरल झाल्यानंतर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या। काही लोकांनी या छायाचित्रांवरती प्रश्न उपस्थित केले, काहींनी राजकीय टीका सुरू केली, तर काहींनी फोटो खरे आहेत की बनावट याबाबत शंका व्यक्त केली। दरम्यान हा विषय सोशल मीडियावरती ट्रेंड होऊ लागला आणि राज्याच्या राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय बनला। वाद वाढत असल्याचे पाहून गिरीश महाजन यांनी या प्रकरणावर स्वतःची भूमिका स्पष्ट केली। पत्रकार परिषद घेत त्यांनी हे सर्व फोटो बनावट असल्याचा दावा केला। त्यांच्या म्हणण्यानुसार मूळ छायाचित्रांमध्ये फेरफार करण्यात आला आहे। आधुनिक AI तंत्रज्ञान आणि फोटो एडिटिंग सॉफ्टवेअरचा वापर करून त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। गिरीश महाजन यांनी असेही सांगितले की त्यांच्या विरोधात जाणून बुजून बदनामीचं षडयंत्र रचलं जात आहे। त्यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। मित्रांनो, या घटनेनंतर एक महत्त्वाचा प्रश्न समोर आला आहे। आजच्या काळात एखादा फोटो खरा आहे की बनावट हे ओळखणे सामान्य माणसासाठी खूप कठीण झाले आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान इतके विकसित झाले आहे की एखाद्या व्यक्तीचा चेहरा दुसऱ्या छायाचित्रावर अगदी सहजपणे बसवता येतो। व्हिडिओमध्ये आवाज बदलता येतो, एखाद्या व्यक्तीने कधीच न केलेली कृती किंवा न बोललेली वाक्य त्याच्या नावाने दाखवली जाऊ शकतात। यालाच डीप फेक तंत्रज्ञान असे म्हटले जाते। गेल्या काही वर्षांमध्ये जगभरातील अनेक राजकारणी, अभिनेते, उद्योगपती आणि प्रसिद्ध व्यक्ती अशा प्रकारच्या डीप फेक मोहिमांचे बळी ठरले आहेत। महाराष्ट्रातील या प्रकरणामुळे पुन्हा एकदा या धोक्याबाबत चर्चा सुरू झाली आहे। गिरीश महाजन प्रकरणानंतर सायबर पोलिसांनी तपास सुरू केला आहे। तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित सोशल मीडिया अकाउंट्सची माहिती गोळा करण्यात आली आहे। फोटो प्रथम कुठून प्रसारित झाले, ते कोणी अपलोड केले आणि त्यांचा मूळ स्रोत काय आहे याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे। सायबर तज्ञांच्या मदतीने छायाचित्रांची फॉरेन्सिक तपासणी केली जाऊ शकते। जर फोटो एडिट केलेले किंवा AIच्या सहाय्याने तयार केलेले असल्याचे निष्पन्न झाले तर संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते। भारतीय कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीची बदनामी करण्याच्या उद्देशाने बनावट सामग्री तयार करणे किंवा प्रसारित करणे हा गंभीर गुन्हा मानला जाऊ शकतो। मित्रांनो, या प्रकरणाचा राजकीय पैलू देखील तितकाच महत्त्वाचा आहे। गिरीश महाजन हे महाराष्ट्र भाजपामधील प्रभावशाली नेत्यांपैकी एक मानले जातात। उत्तर महाराष्ट्रात त्यांचा मोठा प्रभाव आहे। अनेक महत्त्वाच्या राजकीय निर्णयांमध्ये त्यांची भूमिका राहिली आहे। त्यामुळे त्यांच्याशी संबंधित कोणतीही घटना राजकीय चर्चेचा विषय बनते। या प्रकरणानंतर विरोधकांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत। काही नेत्यांनी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे, तर काहींनी सोशल मीडियावरती कोणतीही माहिती पडताळणीशिवाय शेअर करू नये असं आवाहन देखील केलं आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते सोशल मीडिया आता निवडणुका आणि राजकीय प्रतिमांवरती प्रभाव टाकणारे
सर्वात मोठे माध्यम बनले आहे. पूर्वी राजकीय प्रचारांसाठी सभा, वर्तमानपत्रे आणि दूरदर्शन यांचा वापर होत असे. मात्र आता काही मिनिटातच सोशल मीडियावर लाखो लोकांपर्यंत कोणतीही माहिती पोहोचू शकते. यामुळे चुकीची माहिती आणि डीप फेक सामग्री ही लोकशाहीसाठी मोठे आव्हान बनत आहे. गिरीश महाजन प्रकरणामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. सध्या तपास सुरू आहे, विविध दावे आणि प्रतिदावे समोर येत आहेत. मात्र अंतिम निष्कर्ष सायबर तपास पूर्ण झाल्यानंतरच समोर येऊ शकतो. त्यामुळे कोणतीही माहिती सत्य म्हणून स्वीकारण्यापूर्वी तिची पडताळणी करणे आवश्यक आहे. विशेषतः सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो, व्हिडिओ आणि संदेश यांच्याबाबत अधिक सावध राहण्याची गरज आहे. आजच्या डिजिटल युगात माहिती जितक्या वेगाने पसरते तितक्याच वेगाने चुकीची माहिती देखील पसरू शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी तिची सत्यता तपासावी. सध्या गिरीश महाजन प्रकरणाचा तपास सुरू आहे. पुढील काही दिवसात या तपासातून नवीन माहिती समोर येऊ शकते. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या माहितीवरती त्वरित विश्वास ठेवणे योग्य आहे का? AI आणि डीप फेक तंत्रज्ञानामुळे भविष्यात अशा घटना आणखी वाढू शकतात का? तुमचे मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.